बीड जिल्ह्यामध्ये आज 10वीच्या परीक्षा पार पडताना पहिलाच 10वीचा पेपर आज होतोय। मात्र या बीड जिल्ह्यातील बऱ्याच सेंटरवरती किंवा विद्यालयांवरती चक्क विद्यार्थ्यांना ज्या रूम खोल्या असतात किंवा हॉल असतात त्याच्यामध्ये न बसवता छतावरती मंडप लावून बसवल्याचा प्रकार बीडच्या कुर्ला येथील यशवंत माध्यमिक विद्यालयामध्ये घडलेला आहे ना। संपूर्ण प्रकार जे आहे ते समोर आलेला आहे। आज 10वीच्या बोर्ड परीक्षेचा पहिलाच पेपर म्हणजेच SSCचा पहिला पेपर आज होतोय। मराठीचा पेपर आहे खरं तर पाहायला गेलं तर। आणि जी कुर्ला येथील यशवंत माध्यमिक विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये जवळपास 293 इतके विद्यार्थी आहेत। मग विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी किती आहे किंवा विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटीसाठी किंवा त्या ठिकाणं त्यांची बसण्यासाठी जी व्यवस्था असते ती याच्या अगोदर करण्यात का आली नाही, किंवा ज्या पद्धतीने ज्या परीक्षा केंद्रांना परवानगी दिली जाते शिक्षण विभागाकडनं त्या ठिकाणं परवानगी नेमकी कशा पद्धतीने दिली गेली, प्रत्यक्षात येऊन त्या ठिकाणं पाहिलं गेलं नाही का। आणि चक्क विद्यार्थ्यांच्या जीवाशी असा खेळ खेळला जातो, कारण कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि त्या उन्हामध्ये विद्यार्थ्यांना एका छताखाली बसून मंडपाखाली बसून जे की मंडप आहे टाकलेला वरती त्या मंडपामध्ये बसून जवळपास 50 ते 60 अधिक विद्यार्थ्यांना आपला पेपर जे आहे ते द्यावा लागत आहे ना। संपूर्ण धक्कादायक प्रकार जे आहे ते बीडच्या कुर्ला या ठिकाणचा घडलेला आहे। आणि या ठिकाणं एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना बसण्याचे असेल किंवा त्या ठिकाणं टेबल असतील किंवा डायनिंग टेबल असतील ते टाकण्यात आलेत काय, संपूर्ण बाबींवरती आता शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन काय कारवाई करते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र 10वीच्या पहिल्याच पेपरला बीडच्या कुर्ला येथील यशवंत माध्यमिक विद्यालयामध्ये हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आणि चक्क विद्यार्थ्यांना छतावरती बसून त्या ठिकाणं मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि संपूर्ण प्रकारानंतर कारवाई काय होते हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, कुर्ला, बीड।